तर मालाडमध्ये भाजपाकडून काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेर वंदे मातरम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी असलम शेख यांनी कार्यालयासमोर बॅनर लावून भाजपा नेत्यांचं स्वागत केलंय। स्वतंत्र संग्रामाचे प्रेरणास्त्रोत ठरलेल्या काव्याला 150 वर्ष पूर्ण होत आहेत। राष्ट्रभक्तीचा उत्सव एकजुटीनं साजरा करूया असा आशय या बॅनरवरती लिहिण्यात आला। तर काँग्रेसचे आमदार अमिल पटेल यांच्या कार्यालयासमोर देखील भाजपाकडून हा उत्सव साजरा करण्यात आलेला आहे। वंदे मातरम गाण्याला विरोध करणारे असलम शेख, अमिल पटेल आणि आबू आझमींच्या घरासमोर वंदे मातरमचं गायन करण्याची घोषणा मंगलप्रभात लोढा यांनी केली होती। कि यहाँ पर दो लोगों के नाम लिखे जिन्होंने चौराहा बनाया, एक है अमीन पटेल और जावेद जुनेजा। एक आमदार है और एक आपने चुन के भेजा। गलती की कि सही किया वो आप जानो, पर आपने चुन के भेजा। मुझे तो शर्म आती है, मुझे उसको एमएलए का वोट देना पड़ गया होता तो, कि जिन्होंने उस समय वंदे मातरम के टुकड़े करके वंदे मातरम की आत्मा को मारने का प्रयास किया था। तर 2026 मध्ये शरद पवार कुठून निवडून येणार असं गोपीचंद पडळकर यांनी सवाल केलेला आहे। केवळ 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही असं देखील गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं। शरद पवारांच्या खासदारकीवरून गोपीचंद पडळकरांनी हा टोला लगावला। शरद पवार 26 ला कुठे येतील, त्यांची मुदत नाही असं आहे बघा। माझ्या मनाला प्रश्न पडला की आता यांची खासदारकी संपते, तर मग आता 10 आमदार जर खासदार होत नाही, त्याला आमदार जास्त लागतात, तर ते कुठून येतील असा मला प्रश्न पडलाय। आता त्याचं उत्तर काय येते ते एप्रिल मध्ये बघू आपण। ते महाविकास आघाडीचे आहेतच की, एवढे आहेत का? एक खासदारी एवढे नाही नसतील। आता तरी 10 त्यांच्याकडे दिसते, पण शरीरानं किती आहेत आणि मनानं किती आहेत मला माहिती नाही। मी त्या पुढचं विचार, बरेच जण इकडे येऊन भेटत राहतात। तर वेळीच लक्ष दिलं असतं तर देशद्रोही असलम खान आमदार झाला नसता। मंगलप्रभात लोढांनी ही टीका केलेली आहे। वंदे मातरमच्या कार्यक्रमामध्ये मंगलप्रभात लोढा यांनी हे विधान केलंय। याकूब मेननच्या शिक्षेच्या माफीसाठी असलम शेख यांनी पत्र लिहिलं होतं असं देखील लोढांनी म्हटलं। मलबार, ये मलाड विधानसभा ऐसी है जहां पर 4 महीने में 16,000 नए नाम जोड़े गए। वो 16,000 नामों को हमको पहले पता पड़ गया होता तो आज आमदार के रूप में महाराष्ट्र विधानसभा के अंदर मुस्लिम परस्त आतंकवादी समर्थक देश विरोधी असलम खान नहीं बैठा होता, विनोद सेलार बैठा होता। मुंबई शहर के अंदर 268 लोगों को जान से मार दिया गया था, बम विस्फोट से उड़ा दिया गया था। 268 मुंबईकरों को मारने वाले याकूब मेमन को फांसी की सजा माफ करो, इसके ऊपर और किसी ने नहीं, आपके असलम शेख ने साइन किए। भाई ये देखिए पत्र। तो फिर कोई दाऊद इब्राहिम यहाँ पर झंडा लेगा, फिर यहाँ पर बम विस्फोट होगा, फिर यहाँ पर आतंकवादी आएंगे, फिर कोई यहाँ पर हमारे मंदिरों के अंदर हमला करेगा। तर आज एकाच मंचावर उद्या कुठे असू सांगता येत नाही असं माणिकराव कोकाटेंनी म्हटलंय। उद्या कोणते नेते कुणाकडे असू सांगता येत नाही असं कोकाटेंनी म्हटलेलं आहे। राजकारणामध्ये माणसं पक्ष विचार बदलत असतात असं वक्तव्य देखील माणिकराव कोकाटेंनी नंदुरबारमध्ये केलं। मला मनापासून आनंद वाटला आणि मी त्यांना सांगितलं की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये या कार्यक्रमाला येणार आहे। तर म्हणजे मला वेळ नव्हता, जमतही नव्हतं। कालच निवडणुका सुरू झाल्या, आता आमची आज एका व्यासपीठावर, उद्या माहित नाही आमचं काय होतं। उद्या आम्ही कोणाकडे असू हे काही सांगता येणार नाही। बावीस साहेब, यश आणि अपयश हे माणसाच्या जीवनामध्ये येत असतं, त्याचा फार विचार करायचा नसतो। राजकारण फार दिवस टिकत नाही, राजकारण 5 वर्षासाठी असतं। 5 वर्षानंतर पुन्हा माणसं बदलतात, पक्ष बदलतात, विचार बदलतात, परिस्थिती बदलते, अनेक गोष्टी बदलत असतात आणि बदल हा निसर्गाचा नियम।